आदरणीय सन्माननीय आमचे देशे अमित भाई देशमुख, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव गेगरे साहेब, सिप्परकर साहेब, मोहित शेख साहेब, आमचे नेते लोकनेते माजी आमदार चंद्रशेखरजी भोसले साहेब, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले माझ्या उदगीर शहरातील जिम्मेदार, जबाबदार, समजदार, बहादर माझ्या माता भगिनी, त्याचबरोबर माझ्या मित्र बंधू भगिनी, गेल्या 5 वर्षाखाली आपण आम्हाला या शहराचं ते आम्ही 5 वर्ष तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमानं, तुमच्या शक्तीनं बोला की त्याच्या माध्यमातून करण्याची मोबाईल तुमचं ते लाईव्ह दाखवायचं घेऊन गेलो सोबत वाटता चार्जिंगला लावून येतो म्हणून, आणि त्या संधीचं वयाच्या सहकार्याने आणि मदतीने या शहराचा सर्वांगीण विकास करण्यात नगरपालिकेचं काम काय, नगरसेवकाचे कर्तव्य काय, या शहराचा स्वच्छता ठेवण्याचं काम आहे, या शहराचं पाण्याच्या प्रश्नाचं काम आहे, या शहराच्या लाईट लावण्याची व्यवस्था, रोड नाल्याचा प्रश्न या राज्यात 1 नंबरचं काम आम्ही रोड नाल्याच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. फक्त 6 लोकांना मंजूर झाले आणि पैसे फक्त एका नगरपालिकेला मिळाले. 3 नगरपालिका आहे तुमची, ते सर्वप्रथम ते सर्व न्याय तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही आम्हाला इथं बसला तर ज्ञान नेत्याच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ती योजना पार पडू शकलो. काम पूर्ण झालेलं आहे, 90 ते 95% काम पूर्ण झाले. राहिला प्रश्न दुसरा पाण्याचा. मित्र, सतत 3 वर्ष दुष्काळ असल्यामुळं आपण सतत सहकार्य केला आणि आम्ही माध्यमातून करण्याचं काम केलेलं आहे. मग रोडच्या कामाचं करत असताना बयाचं सरकार मी आणि भोसले साहेब देवर्जनची स्कीम चालू करून घेतली. महाराष्ट्रात 2 योजना मंजूर झाल्या. एक येवल्याची योजना मंजूर झाली आणि दुसरी देवर्जनची उदगीरची योजना, तेही माननीय अमित भैयाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यामुळे झालं. ते 4 महिन्यासाठी योजना होती. ती योजना आम्ही कंटिन्यू 4 वर्ष चालवली. भैयाला सांगू इच्छितो, आपण जे काम केलं लोकप्रतिनिधी म्हणून लातूरचं, गेल्या वर्षी भीषण टंचाईसाठी आम्ही या लोकांना वनवन फिरावं लागलं, पण लोकांनी जाणीव ठेवली. बोपणीचं तळ कोरडं पडलं, बनशेळकीचं तळ कोरडं पडलं आणि त्याही मधून मार काढले. बोटच्या माध्यमातून, टँकरच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रतिनिधीला विनंती केलं की तुमच्या सरकार आहे, इथं सरकार आहे, वर सरकार आहे, भैयानी रेल्वे लातूरपर्यंत आणली आहे, तुम्ही विनंती करून इथल्या लोकप्रतिनिधी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटलं, मुख्यमंत्र्यांना विनंती केली, त्यांनी कुठलंही आम्हाला सहकार्य केलं नाही. रेल्वे 1 दिवस 8 दिवस उदगीरला ना. ज्यावेळेस दुष्काळ जाहीर झाला त्यावेळेस आमचे अधिकार संपले जातात. तिथल्या त्या प्रतिनिधीचे, त्या जिल्हा अधिकाऱ्याचे आणि त्या प्रशासनाचे अधिकार सुरू होतात तिथं दुष्काळ सुरू झाले. तिथं भैयांनी अहोरात्र प्रयत्न करून लातूरसाठी रेग्युलर रेल्वेची व्यवस्था केली. ही सरकारला विनंती केली. संपाच्या माध्यमातून रोड रोकोच्या माध्यमातून रस्ता रोखला. इथंच नाही तर नागपूरला जाऊन आम्ही उपोषण केलं. एवढंच नाही तर तुमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून जे काम केले ते आम्ही तुमच्या भैयापर्यंत आम्ही पोहोचलं. ते सगळे काम करत असताना भैयाच्या सर्व सहकार्यामध्ये राहिला दुसरा प्रश्न, या शहराच्या लाईटच्या व्यवस्थेचा 7% 1% लाईट बंद झाली तर चालू करण्याचा प्रयत्न करा. राहिला स्वच्छतेचा प्रश्न, हे महाराष्ट्रात 1 नंबरचं पारितोषिक मिळालेलं शहर आहे. मागल्या सरकारनं देणं महत्वाचं नाही, या सरकारनं 2 वेळेस पारितोषिक दिले.
ते सर्व तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या मदतीमुळे करण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या काळात केलेला आहे. आता भविष्यात करण्याचं नियोजन केलेलं आहे. आम्ही रोज जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो आणि लोकांपर्यंत जाऊन कचरा मागण्याचं काम करतो. त्या योजनेमध्ये आम्ही या शहरामध्ये 1 नंबरचं काम केलेलं आहे. राहिला त्याच्यानंतरचं काम बचत गटामध्ये आणि दारिद्र्यसेवेमध्ये आम्ही त्या ही योजनेमध्ये 100% काम केलेलं आहे. बचत गटाचं बयानं सांगू इच्छितो 750 गटाला बचत गटाने पैसे दिलेले रोजगार हमी दारिद्र्यरेषेखाली 14 करोड रुपये या शहरातील जनतेला आणि माता भगिनीला त्या स्वरूपात दिलेला आहे. भविष्याच्या काळामध्ये अजून याच्या पुढच्याही संधी राहिलं स्वच्छतेचं संडासचे 33 यापूर्वीच्या काळात 100% पूर्ण जे शासनानं टार्गेट दिलं होतं 33 ते 100% पूर्ण केलं. त्याचंही आम्हाला प्रकल्प राहिला घरकुलची योजना या सरकारने यापूर्वी त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेल्या राहिलेले जे कामं आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जी कल्पना केलेली आहे. या शहरामध्ये सिग्नलची व्यवस्था केली आहे. या शहरामध्ये वायफायची व्यवस्था करत आहे आणि सीसी कॅमेराची करत आहोत आणि अत्याधुनिक अशी लायब्ररी करत आहोत. या शहरात इतर राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून भविष्यातल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्याधुनिक लायब्ररी करण्याचं मान्यता घेतलेली आहे. फक्त आचारसंहितेमुळे सुरुवात करण्याचं राहिले. हे सर्व सांगण्याचं कारण आहे. भैया एकत्र काम करत असताना आपले सहकार्य आपल्या शिवाय आमच्या भोसले साहेबांच्या मागे आहेत. भोसले साहेबांनी आणि या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलाय. जर आम्ही योग्य असेल आणि जे बोललोय ते केलं असलं तर आम्हाला वोट द्या. अन्यथा वोट देऊ नका. पहिलं पाहून त्याच्यानंतर निर्णय घ्या. एवढं ज्या प्रसंगी बोलून माझ्या घेतो. जय हिंद, जय भारत.